देवाला म्हणते, देवा आपण थांबा, आता हे मागचं कशाला काढता तुम्ही. आणि मग चर्चा चालू होते, माहीमभटांशी चर्चा चालू होते. माहीमभटांना आता नाविन्यपूर्ण विचार माहीमभटांच्या जीवनामध्ये सर्वप्रथम माहीमभटांना मिळालेले आहेत. परिणामकारक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे विचार माहीमभटांनी आता सर्वप्रथम ऐकलेले आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये परिणाम होण्यास सुरुवात झालेला आहे. माहीमभटांच्या जीवनामध्ये प्रचंड बदल निर्माण झाला. मध्यंतरीचा मी जो प्रसंग आहे तो काहीच सांगू इच्छित नाही, कारण आपल्याला आजच्या धर्मसभेचे जे अध्यक्ष आहेत आलेगाव निवासी ममस्नी अक्कांचे विचार आपल्याला ऐकावयाचे आहेत. जो बदल झाला माहीमभटांच्या जीवनामध्ये तो मी सरळ सांगतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी माहीमभटांना सर्वप्रथम राजमठाच्या ओट्यावरती पूर्वी हे प्रकरण निरूपण केलं. दास्यमोचक हे त्या ठिकाणी माहीमभटांना सर्वप्रथम कळालं. कोणाचे दास्यमोचक आहे? हे पंचावतार जे आहेत, ज्यांचे आपण नेहमी जय जयकार करतो, हे 5 अवतार राजमठाच्या ओट्यावर माहीमभटांना सर्वप्रथम कळाले. आणि माहीमभट्ट निघाले, रुद्रपूरच्या दिशेने निघाले. अंगावरची असलेली रेशमी जे वस्त्र आहेत ते रेशमी वस्त्र एका ब्राह्मणाला दिले. ब्राह्मणाचे दुर्गंधी मलिन झालेले ते धोत्र स्वतः घेतले. त्या धोत्राचे एक झोळीसाठी वस्त्र फाडले आणि त्याची झोळी बनवली. त्या झोळीमध्ये भिक्षा मागितली. ज्या माहीमभटांना दररोज 60 भाज्या भोजनाला येत होत्या, आता त्या माहीमभटांमध्ये बदल झालेला आपल्याला दिसतो आहे. पहा, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे विचार किती परिणामकारक आहेत, त्या समाजाला सुधरवण्यासाठी किती परिणामकारक आहे हे आपल्या लक्षात येत आहे. की माहीमभटांनी ती भिक्षा मागितली आणि दुर्गंधी लागलेली ती भिक्षा पहिला घास खातात ते उमळले, उलटी झाली. पहिल्या दिवशी एकही घास पोटात गेला नाही. दुसऱ्या दिवशी पहिला घास पोटात गेला. तिसऱ्या दिवशी दुसरा घास गेला पोटात. चौथ्या दिवशी तिसरा घास पोटात गेला. रुद्रपूरपर्यंत पोहोचेपर्यंत माहीमभट्ट संपूर्ण आहारापर्यंत पोहोचलेले आहेत. हा माहीमभटांच्या जीवनामध्ये झालेला बदल. आत्ताच या धर्मसभेचे सूत्रसंचालक त्यांनी सेवेचे महत्त्व सांगितले की आपण मंदिरात कधी स्वच्छता करत नाही, कुणीतरी सांगितलं. त्यापूर्वी माहीमभटांचा अजून एक बदल मला आठवतो की माहीमभटांनी आपल्या अंगावरचे रेशमी वस्त्र एका ब्राह्मणाला दिले. त्या ब्राह्मणाकडून त्यांना मोबदला 11 दामाचा मिळाला. 1 दामाची त्यांनी दुर्डी टोपली घेतली. 10 दामाचा गूळ देवाच्या भेटीसाठी घेतला. मध्यंतरी मातांग भेटले. मातांगांना माहीमभटांनी विचारलं की श्रीप्रभू बाबा कोठे असतात. माहीमभटांनी सांगितलं, मातांगाने सांगितलं की श्रीप्रभू गोसावी आत्ताच गेले म्हणे इथून. आणि मातांगाने आपल्या अनुभवीच्या 2-4 गोष्टी त्या माहीमभटांना तिथे सांगितल्या. माहीमभटांनी त्या मातांगाला दंडवत घातले, साष्टांग दंडवत घातले. संपूर्ण महाराष्ट्रातील ब्राह्मण पंडित ज्या माहीमभटांच्या समोर येण्यासाठी सुद्धा थरथर कापत होता, असा ब्राह्मण की जे ब्राह्मण माहीमभटांच्या समोर नाक रगडत असायचे, आज त्या माहीमभटांनी त्या मातांगाला साष्टांग दंडवत घातलेले आहेत. हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या विचारांनी झालेला बदल आपण पाहतो आहे. किती परिणामकारक आहेत. शेवटचंच एक उदाहरण सांगतो आणि थांबतो. वेळेचा फार अभाव आहे, पण सांगण्याची इच्छा याकरता निर्माण होते की आपण माहीमभटांना अहंकारी बघितलेला आहे, अभिमानी बघितलेला आहे, ज्ञानाचा त्यांना गर्व होता हे आपण सर्वांकडून ऐकतो. परंतु माहीमभटांमध्ये किती बदल झाला हे आपल्यापर्यंत नाही कळालं, हे आपल्यापर्यंत पोहोचलंच नाही की माहीमभटांमध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या विचारांनी किती बदल झाला, किती परिवर्तन घडून आणले. हे माहीमभट्ट श्री प्रभूंच्या सन्निधानी राहू लागले. सर्व भक्तिजन श्री प्रभूंच्या सन्निधानामध्ये सेवादास्य व्यापार करीत होता. माहीमभटांनी बघितलं की प्रत्येक व्यक्ती काही ना काही व्यापार करीत आहे, सेवा करीत आहे, आपल्यासाठी काहीच सेवा शिल्लक नाही, आपण काय करावे. आणि मग माहीमभट्ट अभयसांकडे जातात आणि अभयसाला म्हणतात की माझा राखपुंजा सांडो द्यावी.
सर्वात कमी दर्जा असलेला व्यापार त्यांनी सर्वप्रथम आबाईसांना मागितला की ज्या सेवेला आपण कानकुसरपणा करतो, आपल्याकडून कचरा उचलायला सांगितलं तर होणार नाही, आपण आपल्या घरातलाही कचरा कधी स्वच्छ करत नाही. पण त्या माहीमभटांनी मज राखपुंजा सांडो द्यावी, चुलीची राख आणि कचरा टाकण्याची सेवा मला तुम्ही द्यावी. ही सेवा माहीमभटांनी सर्वप्रथम श्रीप्रभूंच्या सन्निधानी मागून घेतली. हा माहीमभटांमध्ये झालेला बदल, माहीमभट्ट हे सराफाचा व्यापार करणारे, नोकर चाकर त्यांच्या नेहमी नोकर चाकरांना ते काम सांगणारे, त्यांच्याकडून काम करून घेणारे हे माहीमभट्ट यांनी आज श्री प्रभूंच्या सन्निधानी राखपुंजा सांडो द्यावी ही सेवा मागून घेतली. हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या विचाराने झालेला बदल आहे. अगदी हेच विचार आपल्याला या मंदिराच्या वर्धापन दिन या निमित्ताने आपल्यालाही मिळावेत आणि आपल्याही जीवनाचे सोने व्हावे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या विचारांनी ते परिसर रूपी शब्द आपल्या जीवनाला मिळावे, आपल्या जीवनाशी स्पर्श व्हावा आणि आपल्या विचारानंतर कृतीमध्ये परिवर्तन होऊन या जीवनाचेही सोने व्हावे. केवळ एवढ्यासाठी हा सर्व अट्टहास आणि हा आटापिटा चालू आहे. अधिक वेळ घेणार नाही आणि घेणार नाही म्हणता म्हणता मी भरपूर वेळ घेत आहे याची मला जाणीव आहे. आणि शेवटी आजच्या 52व्या वर्धापन दिना निमित्त मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. सर्वज्ञ से चक्रधर स्वामी. फार फार धन्यवाद.